पुण्यात पहाटे 5:30च्या कुडकुडत्या थंडीत उठून मी कुठे चाललोय, ते पण बाईकवर. सकाळी उठून कुठेतरी चाललोय म्हटलं की एकच गोष्ट डोक्यात येते, ती म्हणजे ट्रेकिंग. पण कुठे आणि गेसेस? चला तुम्हाला एक स्टोरी सांगतो. माझ्या आयुष्यातला सगळ्यात पहिला ट्रेक मी ह्याच ठिकाणी पहिलीत असताना केला होता. मी आमच्या ग्रुपमधून सर्वात पहिले टॉपवर येऊन बसलो होतो. गड आला पण सिंह गेला ही म्हण तर तुम्ही ऐकलीच असेल. हो, आम्ही पुण्यातील सर्वात जवळच्या ट्रेकला चाललोय, म्हणजेच सिंहगड. पण ह्याला सिंहगड असं का नाव पडलं? तुम्हाला याबद्दल काही माहित असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. सिंहगडावर जायला 2 वाटा आहेत, म्हणजेच ट्रेक करून सुद्धा जाता येतं आणि वरपर्यंत गाड्या सुद्धा जातात. आम्ही गडाच्या पायथ्याशी गाडी लावली आणि 6:30 वाजता गड चढायला सुरुवात केली. 2 तासांनी आम्ही फायनली वरती पोहोचलो आणि सकाळी लवकर निघाल्यामुळे थकवा जाणवला नाही. आज लोक सिंहगडवर पिकनिकला आली आहेत, पण हाच सिंहगड एकेकाळी उदयभानच्या ताब्यात होता. उदयभान सिंग राठोड याने कोंढाणा म्हणजेच सिंहगड काबीज करून दक्षिण हिंदुस्थानाची राजधानी बनवायचं ठरवलं होतं. तेव्हाच महासाहेब जिजाऊंनी शपथ घेतली होती, जोपर्यंत कोंढाण्यावर परत भगवा फडकत नाही तोपर्यंत त्या पायात चपला घालणार नाही. तेव्हा महाराजांना फक्त एकच मावळा आठवत होता, जो ही कामगिरी फत्ते करू शकेल, ते म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे. पण मोहिमेच्या वेळी त्यांच्या मुलाचं लग्न होतं, म्हणून महाराज त्यांना याबद्दल काही सांगत नव्हते. पण शेवटी त्यांना बाहेरून समजलं आणि तेव्हा ते मोहिमेसाठी सज्ज झाले आणि म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. तुम्हाला मी इतिहास तर सांगितला, पण माझी स्टोरी पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करतो.